श्री आद्यशंकराचार्य आपल्या दिग्विजय यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे आले होते. तेथील विठ्ठलाची मूर्ती पाहून त्यांना अत्यानंदाने स्फुरलेले हे काव्य म्हणजे श्री पांडुरंगाष्टकम. या स्तोत्रात त्यांनी श्री विठ्ठलाचे वर्णन एवढे सुरेख केले आहे की ते ऐकताना विठ्ठलाची मूर्ती आपल्या मनाच्या गाभाऱ्यात साक्षात उभी राहते. सावळ्या विठ्ठलाच्या अंगावर गायीच्या खुरांनी उडालेली धूळ बसून त्याचा देह पांढुरका दिसत आहे, म्हणून विठ्ठलाला पांडुरंग म्हणतात. पुंडलिकाची वाट बघत कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या ह्या पांडुरंगाचे वर्णन शंकराचार्यांनी खूपच सुंदर केले आहे. त्याचा मराठी अनुवादही तितकाच सुंदर आहे, परंतु या मूळ संस्कृत स्तोत्राचा साधा सोपा मनाला भावणारा हा मराठी काव्यानुवादही तितकाच सुंदर व मनस्पर्शी आहे. तो केला आहे अरुंधती दीक्षित यांनी. ऐकूयात. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. भीमरथी नदीच्या तटावर योगाच्या महापीठात पुंडलिकास वर देण्यासाठी श्रेष्ठ मुनींच्यासह येऊन राहणाऱ्या, आनंदाचा कंद असलेल्या, परब्रह्माचे चिन्ह असलेल्या पांडुरंगाचा मी आश्रय घेतो. तटी भीवरेच्या वसे पंढरीजी, जिथे नांदते ब्रह्मविद्या सुखानी, तिथे श्रेष्ठ संता महंता सवेची, विठू भक्त भोळाच धावून येई, तयाच्या मनी लागली ओढ मोठी, कधी भेटतो पुंडलिकास यामी, युगामागुनी लोटली ही युगेची, तरी पाहतो वाट हा वाळवंटी, कसा तो शौ पुंडलिकास माझ्या, प्रतीक्षा करी पंढरीचाच राणा, असे मेघ जो अमृता वर्षणारा, नमस्कार माझा त्या विठ्ठला ब्रह्मरूपा. तडित्वा ससन्नील मेघावभासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं, वरन्त्विष्टिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. विजेप्रमाणे झळाळी असलेले वस्त्र नेसलेल्या, श्यामल मेघाची कांती असलेल्या, लक्ष्मीचे निवासस्थान, अत्यंत सुंदर चैतन्यस्वरूप व प्रकाशस्वरूप, विटेवर समचरणांनी उभे राहणाऱ्या, परब्रह्माचे चिन्ह असलेल्या पांडुरंगाचा मी आश्रय घेतो. जसा मेघ संपृक्त झाला जलांनी, लकाके तयातून सौदामिनीही, तसा शोभतो हा विठू नीलवर्णी, कटी शुभ्र वस्त्रा झळाळी विजेची, रमेशा मनी रम्य मूर्ती जयाची, मनामोहवी देव चैतन्य मूर्ती, अति साजिरी पावले एक जैसी, विठू ठेवी विटेवरी योग्य रीती, जया पाहता पापणी ढळेना, फिका मोक्ष वाटे मिळे सौख्य जीवा, नमस्कार त्या पंढरीच्या चराया, नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां, नितंबक्कराभ्यां धृतो येन तस्मात्, विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. माझ्या भक्तांना भवसागराच्या खोलीचे प्रमाण एवढेच आहे हे दाखवण्यासाठी ज्याने कमरेवर हात ठेवले आहेत, आणि भक्तांना ब्रह्मदेवाचे वससी स्थान म्हणजेच सत्यलोक प्राप्त व्हावे यासाठी नाभिकोशाकडे ज्याने हाताची बोटे वळवली आहेत, अशा परब्रह्माचे चिन्ह असलेल्या पांडुरंगाचा मी आश्रय घेतो. कटी ठेविले हात हे दर्शवाया, कटी एवढा खोल सिंधू भवाचा, असे भक्त माझा तरी पैल तीरा, सुखे पोचवितो नसे कष्ट त्याला, दिशा नाभीची दर्शवी तीच बोटे,
भवाहुनी ब्रह्मा असे 4 बोटे, असा मोक्ष सोपा करी जोची भक्ता. नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा. स्फुरत् कौस्तुभालंकृतं कंठदेशे, श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं. शिवं शान्तमीड्यं वरल्लोकपालं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ज्याचा कंठ तेजस्वी कौस्तुभाने अलंकृत आहे, ज्याचे बाहूंवर बाजूबंद सौंदर्याने विलसतात, लक्ष्मीचे निवासस्थान, कल्याणस्वरूपी, शांत, विकाररहित, स्तुतीस योग्य, श्रेष्ठ लोकांचा पालन करता, परब्रह्माचे स्वरूप असलेल्या पांडुरंगाचा मी आश्रय घेतो. प्रभादिव्य कंठी दिसे कौस्तुभाची, भुजा बाजूबंदा सवे शोभताती. शिवाच्या प्रतीका धरे आदरानी, शिरोभूषणा मानुनी मस्तकीही. असे श्रीपती श्रेष्ठ कल्याणकारी, पिता ह्या जगाचा सदा शांतमूर्ती. जयाच्या रुधिराहते नित्यलक्ष्मी, नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपी. शरच्चंद्रविमाननं चारुहासं, लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं. जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. शरद ऋतूतील चंद्रबिंबाप्रमाणे सुंदर मुख असलेल्या, प्रसन्न स्मित करणाऱ्या तेजस्वी कर्णकुंडलांच्या प्रभेने ज्याचे गाल कांतियुक्त दिसतात, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे ज्याचे ओठ लाल आहेत, कमलाप्रमाणे दीर्घनेत्र असलेल्या, परब्रह्माचे चिन्ह असलेल्या पांडुरंगाचा मी आश्रय घेतो. जरी शारदी पौर्णिमेचा सुधांशू, उणावे कलांनी तयाचा प्रकाशू. म्हणून तुला पाहता खिन्न होई, म्हणे कोण माझ्याहुनी चित्तवेधी. हळू स्पर्शती कुंडले गोड गाली, जरा हालता रत्न ज्योती प्रकाशी. प्रकाशात रांगोळीच्या सप्तरंगी, तुझे थोर लावण्य मोहे मनासी. तुझे ओठ जास्वंदीच्या पाकळ्यांची, गमे केशरी हारवी सुप्रभाती. तुझे नेत्र आकर्ण पद्मासमाची, तुला वंदितो तुची ब्रह्मस्वरूपी. किरीटोज्वलत् सर्व दिक्प्रांत भागौ, सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः. त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ज्याच्या मुकुटातील रत्नप्रभेने सर्व दिशांचा भाग उजळून निघतो, दिव्य व अनमोल रत्नांनी ज्याची देवांनी पूजा केली आहे, 3 ठिकाणी पाय, कटी आणि मान, या 3ही ठिकाणी ज्यास वक्रता प्राप्त झाली आहे, मोराची पिसे आणि माळांचे अलंकार ज्याने धारण केले आहेत, अशा परब्रह्माचे चिन्ह असलेल्या पांडुरंगाचा मी आश्रय घेतो. शिरोभूषणाची दिसे दिव्य आभा, हिऱ्यांच्या प्रभेने दिशा रंगल्याया. मनोहारी या विठ्ठला पूजिण्याला, उभे देवते घेऊनी रत्नमाला. लवे 3 जागीच काया सुडवलं, मयूराकृती रत्नकंठा अमोल. किरीटी सुखे खोविले मोरपीस, नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूप. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयल्लीलया गोपवेशन्दधानं. गवावृन्दकानन्ददं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. व्यापक असलेल्या, मुरलीचा नाद घुमवीत फिरणाऱ्या, ज्याचा अंत लागत नाही अशा, स्वतःच लीलेने गवळ्याचा वेश धारण करणाऱ्या, परब्रह्माचे चिन्ह असलेल्या पांडुरंगाचा मी आश्रय घेतो. प्रभो वेणूचा तूच मंजुळा आत्मा, भरोनी सदा राहतो पूर्ण विश्वा. करी तूच सर्वत्र संचार देवा, नसे तू अशी पाहिली मी न जागा. तुझ्या पैलतीरा कुणी पाहिले ना, अनंता अमर्याद तू अंतहीना.
स्वये गोप झाला गुरे राखी कान्हा. सुखावून गायी फुटे त्यांसी पान्हा. कसा मंद हासे पिसे लावितोगे. उभ्या गोप गोपी हरे भान त्यांचे. असे तूच आत्मा असे तूच शास्ता. तुला वंदितो विठ्ठला ब्रह्मरूपा. अजो रुक्मिणी प्राणसंजीवनंतं. परंधाम कैवल्यमेकं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. जन्मरहित रुक्मिणीच्या प्राणास संजीवन देणारा केवळ तुरीय चैतन्यस्वरूपी एकमेव श्रेष्ठ स्थान. प्रसन्न शरण आलेल्यांचे दुःख दूर करणाऱ्या देवांच्या देवास परब्रह्माचे चिन्ह असलेल्या पांडुरंगाचा मी आश्रय घेतो. अहो विठ्ठला रुक्मिणी प्राणदाता. तुम्हा जन्मना मृत्यूची कोण वार्ता. घटाकाश आकाश ना भेद ऐसा. तुम्ही स्थान ते अद्वितीया तुरिया. असे दीनबंधू सदा सुप्रसन्न. पळे दुःख ते पाहता श्रीमुखाला. जया वंदिती देव ही देवताया. नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा. स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदय्ये. पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यं. भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्थान्तकाले. हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. पांडुरंगाचे हे पुण्य देणारे स्तोत्र एकाग्र चित्ताने भक्तीने जो नित्यपठण करतो तो भवसागर ओलांडून अंतकाळी शंकराचे शाश्वत स्थान प्राप्त करून घेतो. म्हणे पुण्यदायी स्तुती विठ्ठलाची. गुणी भक्तिभावेच एकाग्र चित्ती. भवाब्धी तरोनी तया अंतकाळी. हरी देतसे दीर्घ वैकुंठ प्राप्ती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.